आज आपण घरगुती साहित्यात बनवणार आहोत ग्रिल सँडविच। त्यासाठी मी घेतला आहे टोमॅटो, चिंच आणि गुळाची चटणी, तूप, कांदा, पुदिना चटणी आणि बटाटा असा उकडून स्मॅश करून आणि चाट बनवून। तर आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहेत ब्रेड। ब्रेड शिवाय तर होणारच नाही। पण सुरीने असे हे ब्राऊन कलरच्या कडा कट करून घेऊ। असे चारी बाजू कट करून घेतले आपण। पहिल्यांदा आपण लावून घेऊ चटण्या। पहिले आपण लावणार चिंचेची चटणी, त्यानंतर आपण लावणार पुदिना चटणी, त्यानंतर आपण टाकणार आलू चाट। हे बघा असा चाट पसरवून घ्यायचा। त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो स्लाइसेस, त्यानंतर आपण टाकणार आहोत ऑनियन स्लाइसेस। हे आता आपण जी कट करून घेतली आहे दुसरी स्लाइस, तिला पण आपण ही चटणी लावून घेणार आहोत। हे बघा चिंचेची चटणी, पुदिना चटणी, आणि आपण आता याला असं करूया। आणि आपला हा आहे ग्रिल पॅन, तर आपण आता याला ग्रिल पॅनमध्ये ठेवूया। पॅनला पण आपण असं तूप लावून कुकिंग करूया। आपण असा ठेवूया हा बनवलेला सँडविच। आता आपण असं बंद करूया आणि आता आपण आपल्या मीडियम गॅसवरती भाजून घेऊया। हे बघा मीडियम फ्लेम, आणि आता आपण असं भाजून घेऊया। हे बघा आपण सँडविच खोलून बघू कसे भाजले ते। वाव, मस्त रंग आला आहे आणि मस्त क्रंच पण आला आहे। तर आता आपण याला सर्व करून घेऊ। आता आपण याला सँडविचच्या शेपमध्ये कट करून घेऊ आणि याला सर्व करून घेऊ।